नमस्कार मंडळी, योगेश किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आंबट चुक्याची हाटवी भाजी बघणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम बघूयात आंबट चुक्याची भाजी आणि थोडीशी आपल्याला शेपूची भाजी लागणार आहे. एक छोटीशी जोडी घेतलेली आहे आंबट चुक्याची आणि एक मुठभर शेपूची भाजी. कुकरला आपण ती भाजी शिजवून घेणार आहोत. भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आपण ते दोन्ही पण. त्यासोबतच आपण शेंगदाणे आणि चणा डाळ आपण भिजत ठेवली होती ती आपण टाकणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त शेंगदाणा आणि चणा डाळ टाका, मिळून येण्यासाठी आणि चवीला एकदम भन्नाट लागते. एक 3-4 हिरव्या मिरच्या, एक बारीक बारीक चिरलेले 2 टोमॅटो आहेत ते आपण टाकलेले आहेत. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, भाजी शिजेल इतपतच टाकायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये. कुकरला आपण 3-4 शिट्ट्या करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण एक शिट्टी मोठ्याच गॅसवर ठेवणार आहोत आणि बाकी मीडियम गॅसवर आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी आणि डाळ शिजलेली आहे. तर आपण थोडंसं घोटून घेणार आहोत. पळीनेच आपण त्याला थोडंसं घोटून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे आणि लसूण आणि मिरचीचा फक्त ठेचा घेतलेला आहे तो आपण टाकणार आहोत. याच्या आधी आपण मिरची डाळ शिजताना भाजी शिजताना आपण टाकलेली होती, त्याच्यामुळे आता थोडी मिरची आणि लसूण ठेचून तोही परतून घेणार आहोत. कढीपत्ता चांगला परतून घेणार आहोत. त्यानंतर थोडीशी हळद, लगेचच आपण त्याच्यामध्ये आपली भाजी आहे हाटून घेतलेली ती टाकणार आहोत. भाजी टाकली त्याला आपण चांगलं घोटून घेणार आहोत. अशा पद्धतीने भाजी करून बघा तुम्ही, नक्कीच तुम्हाला आवडेल. थोडंसं पाणी टाकणार आहोत. ही भाजी आपल्याला जास्त पातळ नाही ठेवायची. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आधी आपण शिजताना मीठ टाकलं होतं, आता आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मग इतपत पाणी ठेवायचं. अजून त्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची. चांगली रसरशीत उकळी आली की आपली भाजी तयार होते. बघू शकता मस्त उकळी आलेली आहे. एक 5 मिनटासाठी आपण त्याला चांगलं उकळी करून देणार आहोत. अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा. भाजी चपाती भातासोबत उत्तमच लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसह.